साठी आपल्याला बसलेली आहे, तिला योगेश्वरी सुद्धा म्हणतात। योग साधनेमध्ये सफलता देणारी अशी ही योगेश्वरी। जो ही साधक हिच्या तारवंट्यामध्ये जाऊन योग साधना करेल, जी ही काही सिद्धी मिळवायची असेल ती सिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करेल, आई जगदंबा त्या साधकाच्या मस्तिष्कावर वरदहस्त ठेवल्याशिवाय राहत नाही आणि पाहिजे ते फळ त्याला दिल्याशिवाय राहत नाही। योगाची साधना केली तर योगेश्वरी पावते, म्हणून तिला योगेश्वरी असं म्हणतात। विठ्ठल विठ्ठल भाव भक्तीने आपण तिच्या चरणारविंदावर जायचं। आणि ज्याप्रमाणे एखाद्या लहान मुलगा आईकडे हट्ट करतो, एखाद्या लहान मुलाचं जसं जीवन असतं बघा, जगदंबा सुद्धा आपल्या आईप्रमाणेच आहे। लहान मुलाला त्याला काहीच कळत नाही, पण त्याची सगळी सोय मात्र त्याची आई केल्याशिवाय राहत नाही। अगदी त्याचप्रमाणे भक्ताला स्वतःचं काही कळत नाही, पण भक्ताची सोय मात्र आई जगदंबा केल्याशिवाय राहत नाही। विठ्ठल विठ्ठल म्हणून भावनेने भक्तीने आईला स्वतःची आई समजून, तुझ्या विण मी कोणाचे हात जोडू आणि तुझ्या विण कोणाचा पदर ओढू, तूच जननी तू जनक बहीण भाऊ अशी असलेली जगदंबा तीच सर्वस्व आहे। तू गुरु बंधू पिता तूच आमुची इष्ट देवता आणि तूची सदा रक्षिता आपुदी आमते। ज्ञानोबराय म्हणतात भगवंतच आपलं सगळं काही आहे। काय आहे? त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधू च सखा त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव। तूच आमचं सर्वस्व आहे भगवती, तूच आमची सगळं काही आहेस। आमचं अर्थ धर्म काम मोक्ष सुद्धा द्रव्य सुद्धा तूच आहे आणि त्वमेव सर्वं मम देव देव, तूच आमची सर्वस्वी आहेस। हे जगदंबे आम्हाला पाव। पण एक देवीच्या भक्तीमध्ये एक सुंदर गुही आहे। जगदंबेला जितक्या आत्मीयतेने तुम्ही आळवाल तितक्या आत्मीयतेने ती येते, पण तिला माझं म्हणणं गरजेचं आहे। माझी रेणुका, माझी जगदंबा, माझी योगेश्वरी, जोपर्यंत तिच्यावर हा हक्क करत नाही, गाजवत नाही, तोपर्यंत जगदंबा येत नाही। अहो आपण सामान्य या जगतावर हक्क गाजवतो, बाबा माझे, बहीण माझी, बंगला माझा, गाई म्हशी माझे, सगळ्यांना माझं माझं करतो, पण शेवटी जाताना मात्र हे सोबत येतात का आपल्या? अजिबात नाही। तुका म्हणे तुझं सोडविणा कोणी एका चक्रपाणी वाचोनिया। तो प्रभूच आपलं सगळं मंगल करणारा असतो। त्यामुळे आजवर आपण दुःखामध्ये याच्यासाठी आहे कारण ज्याला माझं म्हणायचं त्याला माझं म्हटलं नाही आणि ज्याला माझं म्हणायला नको त्याला मात्र म्हटल्याशिवाय राहिलं नाही। म्हणून जगदंबेच्या भक्तीमध्ये इतकी सातत्यता आहे आणि इतकी सत्यता आहे। ही या जगदंबेवर जितक्या अधिकाराने हे आई, हे जगदंबा, हे जगन्माते, अगं माझ्यावर कृपा कर, मी तुझाच बालक आहे ना देवी, हक्काने बोलून बघा। जगाला हक्काने बोलून जग येत नाही, जग फक्त जखमेवर मीठ चोळण्याचं कार्य करत असतं। जगदंबा कधी मीठ चोळत नाही। तिच्या दारामध्ये गेलेल्या प्रत्येक भक्ताला जगदंबा जवळ करत असते, पण तितक्या भावपूर्ततेने त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे। नाहीतर उगाच फक्त कामनापूर्तीसाठी माझं एवढं काम व्हावं याच्यासाठी जर गेलो तर मग मात्र जगदंबा म्हणेल तू तुझा तिकडेच राह। जरा अधिकाराने तूच जगदंबे माझी आहे। आई काय बरं माझं चुकलं? आई सांग ना मला, सर्वांवर कृपा करतेस, माझंच काय चुकलं? आई हिरण्यकश्यपू सारखा अपराध तर मी केला नाहीये ना, एखाद्या राक्षसासारखा उन्मत्तपणा तर मी केलेला नाहीये ना, एखाद्या राक्षसासारखे कुणाचे जीव तर मी घेतलेले नाहीयेत ना, साधा भोळा कुठला तरी अपराध माझ्याकडून झाला असेल, आई क्षमा कर ना, एवढूसा अपराध आहे फक्त आणि त्याला तू क्षमा नाही करणार तर दुसरं कोण करणार आहे? म्हणून हे जगन्माते माझ्यासाठी धावत ये, एवढ्या हक्काने तिला म्हणावं। आणि तसंही माझं म्हणण्यामध्ये फार सार्थकता आहे बरं। तुकोबराय म्हणतात ना, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव। आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु, पडिये देह भाव पूर्व विवासना
पडय देह भाव पूर्व विवसना पडय देह भाव पूर्व विवसना पडय देह भाव पूर्व विवसना माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणाच देव होय गुरु आपणाच देव होय गुरु किती आर्ततेने किती आर्जवाने माझं म्हटलं तुकोबरायांनी. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. तो माझा आहे, ती जगदंबा माझी आहे. जर सर्वस्वीपणाने तिला स्वीकारलंय ना तर पूर्ण भाव भक्ती सहित स्वीकारावं. आणि आहेत ना आपल्याजवळ व्यवस्था आहे. हात दिले भगवंताने टाळी वाजवण्यासाठी, मुख दिलंय भगवंताने तिचं गुणगान गायन करण्यासाठी, पाय दिलेले भगवंताने तिच्या देवळात जाण्यासाठी. आणि एवढी सुविधा असताना का आपण मागे सरायचं भक्तीमधून? अहो दिव्यांग असलेले एक भक्त होऊन गेलेत, नाव होतं कुर्मदास. स्वतःचं शरीर सुद्धा अर्धवट त्यांच्याकडे होतं, पण भाव बळे आकळे एरविना कळे. अहो भावनेने अर्जवाने हाक मारली आणि पंढरीच्या विठुरायाला मात्र यावं लागलं त्यांच्यासाठी. कसली सुविधा नव्हती, हात पाय काहीच नव्हते. पैठणमध्ये राहणारे भक्त कुर्मदास एक दिवस पैठणवरून भानुदास महाराजांची दिंडी पंढरपुराकडे जायला निघाली. त्यावेळी कुर्मदासांनी हट्ट केला, आई कीर्तनाला ने ना मला, आज भानुदास महाराजांचं कीर्तन आहे. दिंडी निघाली पंढरीला, भानुदास महाराजांचं कीर्तन ऐकीन म्हणतो, एकदा मात्र ने ना. आई आज जरा चिडली, रागावली. काय रे कुर्मदासा? आई कशी नेत होती कुर्मदासाला? एखादी गोणी, एखादी पोतड जसं पाठीवर घ्यावं आणि त्या पोत्याला जसं न्यावं तशी आई रोज नेत होती. दिव्यांग असलेले कुर्मदास, कोपरापासून हात नव्हते आणि गुडघ्यापासून पाय नव्हते. आज आई जरा चिडली, रागावली. कुर्मदासा काय नेहमी नेहमी तुला एवढं मोठं ओझं पाठीवर घ्यायचं आणि न्यायचं कीर्तनाला रे? अरे पाठ पार वाकडी होऊन गेली माझी. जरा आईची कीव येते की नाही कुर्मदासा? आजच्या दिवस राहू दे तुझं कीर्तन भजन तुझ्या जवळच, आज जरा आईची कीव कर. कसलं असं पाप झालं होतं देवा माझ्याकडून, हे शरीर सुद्धा अर्धवट दिलं. अरे देवा हात पाय असते तर चालत तुझ्या दारवंटात आलो असतो आणि तुला आलिंगन दिलं असतं, पण नाहीये मी सक्षम तुझ्यापर्यंत येण्यासाठी. आणि का देवा एवढा अट्टहास आणि का एवढा अत्याचार? सगळेजण तर तिरस्कार करताच आहे, आज आईने असे शब्द बोलावेत? डबडबल्या डोळ्याने कुर्मदासाने आईला सांगावं, आई आजच्या दिवस यानंतर तुला नाही हट्ट करणार कधीच. डोळ्यातलं पाणी पाहिलं आणि आईला करुणा आली. अरे कुर्मदासा चल चल डोळे पुस, असं काही करू नको माझ्या समोर अजिबातच. हे डोळ्यात पाणी आणतो आणि मला केविल वाण्यात चेहऱ्याने म्हणतो अजिबात नाही. अरे काय झालं? नाही म्हंटली मी, थोडासा त्रास झाला होता, आता नाही तसं होणार, चल बस कुर्मदासा. आईने पुन्हा तयारी केली. आता आईच ती आणि लेकरूच ते. लेकरू कसंही असू द्यात, आईला काही टाकणीचं लेकरू नसतं. म्हणून लगेच आईने सुद्धा त्या कुर्मदासाला पोत्यासारखं पाठीवर घेतलं आणि निघाली भानुदास महाराजांच्या कीर्तनाकडे. आई भानुदास महाराजांचं कीर्तन रंगलेलं होतं, त्या ठिकाणी अफाट असे श्रद्धालू समोर बसलेले होते. आईने कुर्मदासाला उतरवलं आणि आईने सांगितलं, हे बघ कुर्मदासा राग नको येऊ देऊ आईच्या बोलण्याचा. अरे त्रागा झाला म्हणून बोलून गेली आई, असं नाही करायचं बाळा. तुझं कीर्तन ऐकून झाल्यावर कोणाजवळ तरी निरोप पाठव, मी येते तुला परत घ्यायला. इथे